हाय हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग. आज आहे वसुबारस आणि दिवाळीचा पहिला दिवस. सकाळी लवकर उठून छान अशी पूजा करून घेतली आणि गाईची पूजा सकाळीच करून घेतली, कारण की आज मला जायचे माझ्या भैया आणि वहिनीकडे. नेहमी कॅबने पैसे घालवणारे मी आज म्हटलं PMT ट्राय करावी आणि माझे 600 रुपये वाचल्याचा आनंदही झाला, कारण की मला आज जायचं होतं शॉपिंगला. तिकडे पोहोचलो नाही की हिची लगेच मस्ती चालू होते, कारण की हिला मामा मामी खूप आवडतात आणि त्यांच्यासोबतच तिला करमतं. हा तिचा फेवरेट स्पॉट आहे, तिथे बसून तिला जेवण करायचं. इकडे आली की तिला TV मोबाईल स्क्रीन काही नाही लागत, फक्त ती विंडो आणि ते. वहिनीने मस्त मिसळचा बेत केला होता, आम्ही पण पटकन मिसळ खाऊन घेतली. मॅडम तोपर्यंत चहा बनवत होत्या. कुठे चाललो का तू? कुठे शॉपिंग? कुठे जायचं? शॉपिंग म्हणलं लवकर. काय करणार सांग? लिपस्टिक काढायची. ती माझी काढून तिला लावायची का? आम्ही गाथू ऊन नाही लागणार आता गाथाला माझ्या. ओ माय गॉड, ब्यूटीफुल. मग मी येते स्कूटीवर, बसतो माझ्यासोबत. बसते का? मी बसू? ठीक आहे चल. हा खूपच ओव्हर साईज आहे पण. गाथू वाव. ह्या एकाच शॉपमध्ये आम्ही 4 तास घालवून 5 ते 6 ड्रेस घेतलेत आणि ते खूप मस्त आहेत. तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये ते पाहायला भेटेल. आणि एवढी शॉपिंग कशी ते तुम्हाला कळलेच असेल. आम्ही जातो आहे वेकेशनसाठी, कारण की गाथाचा बड्डे आहे. आणि हे मामीवरचं प्रेम बघा. ज्यूस पिऊन आणि यांचं प्रेम बघून पोट भरून आम्ही पोहोचलो FC रोडला. तिथे हा टेडी भेटला आणि आम्हाला माझी खूप इच्छा होती की गाथाला यावं, पण तो त्या साईडला जमलं. सगळे मार्केट चालून काढायचे होते आम्हाला. त्यानंतर वहिनी आणि आईसाठी चप्पल घ्यायची होती. त्यांना चूज करण्यात एवढा टाईम होता की भैया वैतागून तिला खाली घेऊन बसला आणि तिला विजिट. मग आम्हाला सोबत शॉपिंगला घेऊन जायचं प्रो टिप आहे. आणि ह्या काकू भेटल्या होत्या आणि गाथा त्यांच्याकडे जाऊन बिस्किट घेत होती. आता माहिती आहे असं नाही करायला पाहिजे, पण आम्ही हा टेडी बघून तर मॅडम खूप खुशी झाल्या होत्या. तिने फर्स्ट टाईमच असं काहीतरी पाहिलं होतं आणि ती एन्जॉय करत होती, पण शॉक पण होती. आणि खूप मस्ती करत करत कसं तरी आमचं FC रोडची शॉपिंग संपवून आम्ही घरी जायला निघालो, कारण की दिवाबत्तीची वेळ झाली होती. आणि मग आम्ही ताईंना एक बोलवलं होतं पार्लरच्या सर्व्हिससाठी. त्या घरी येऊन आमचं पार्लर करणार होत्या. येता येता दगडूशेठचं दर्शन झालं आणि वसुबारसही होती. आणि पटकन घरी आलो. पार्लरचं काम राहिलं होतं ते पण करून, पण सगळं आमचं काम त्याच्यामुळे वाचलं. नेक्स्ट डे सकाळीची ही क्लिप आहे. नेक्स्ट डे होता धनतेरस, पण मम्मी पप्पा येणार होते म्हणून मी थांबले होते आणि आमचं थोडी आणखीन बाकी शॉपिंग बाकी होती. सो म्हटलं की संध्याकाळीच्या आधी मी जाईल घरी. सो आम्ही वाट बघत होतो की मम्मी पप्पा आले तर मग पप्पांचं पण गाथाला भेटणं होईल, कारण की मी दूर राहते. सो मग तिकडे येतो मामा. जर तुम्ही नियरबाय वानवडी एरियाचे राहत असाल आणि तुम्हाला ही प्लेस नक्की माहिती असेल, मी खूप लोकांना हे रेकमेंड करेल की प्लीज तुम्ही एकदा तरी व्हिजिट करा. जर तुमचं लहान बेबी असेल आणि तुम्हाला जास्त एक्सपेन्सिव्ह क्लोथ्स घ्यायचे नसेल तर दिस इज द बेस्ट प्लेस. तुम्ही क्लोथ्स घेऊ शकता. आणि हे बघा, इथं मॅडमचं प्रत्येक मॉलमध्ये हिला फक्त लिपस्टिक सेक्शनला जाऊन बघायचं असतं. आम्ही तिथून झुडिओमध्ये गेलो, कारण की भैयाला तिथे काही कपडे आवडले नाही. आणि फायनली मम्मी पप्पा आले. न्यू ड्रेस आणलाय का तुला? पिंक पिंक गिफ्ट गिफ्ट आवडला? लिंबू टाकले ना? लिंबू सत्व टाकलं, लिंबू नाही टाकलं.
लिंबू सत्व असते ते टाकते चिवडा बनवताना. थँक्यू म्हणा. आशीर्वाद दे मला. तसं करायचं नाही. धनत्रयोदशी होती आणि मम्मीने दिवाळीसाठी माझ्यासाठी आणि गाथासाठी कपडे आणले होते. मला ही छान अशी साडी आणली होती आणि मामा मामीची ही लाडकी लक्ष्मी म्हणून त्यांना आशीर्वाद देणं चालू होतं. आणि थोडं दे, मी तुम्ही मोठं. मग काय झालं? नाही नाही रशिका नसते. हा गेल्यावर फोन कर. बाहेर येऊ नको. तातूच चालली आणि तुझ्या बॅग मध्ये काय आहे तातू? लिफ्ट आली. बाय हा यायचं कुठं कला बाबा तातूच्या घरी आहे. 4 एक वाजले असेल आणि मी घरी पोचले आणि हे गाताचे पार्सल रिसीव्ह झाले. आमची शॉपिंग कुठेही झाली तरी गाताचे तर फर्स्ट क्रायमधूनच होते. तिच्यासाठी हे बाथरोब चप्पल आणि हा क्यूट ऑरेंज ड्रेस बीचसाठी मागवले. पण मला वाटत नाही हा मी ठेवेल. मला वाटतं मी रिटर्नच करेल कारण की परत हे ड्रेस यूजमध्ये येत नाही. सो ते पडून राहतात. आणि हा तिच्यासाठी बड्डे ड्रेस मागवला आहे. गाथाचा बड्डे आहे 2-4 दिवसातच. तर त्याचा व्लॉग पण लवकरच मी शेअर करेल. आणि मी नव्हते म्हणून विकासने लाईटिंग वगैरे पण नव्हती लावली. सो पहिले बाल्कनी क्लीन करून घेतली कपडे चेंज करून आणि कामाला लागलो. कारण की गाथा झोपली होती आणि ती उठायच्या आधी सगळं काम करायचं होतं. कारण की नंतर एवढी मध्ये होते की काहीच काम करणं होत नाही. आणि धनत्रयोदशी होती सो मला पूजा वगैरे पण करायची होती. पहिले तर आमचं एकमत होत नाही की कोणती गोष्ट कुठे करायची. कारण की त्याला आकाशकंदील इकडे लावायचं होतं मला तिकडे लावायचं होतं. मग आम्ही डिस्कस केलं की कुठे काय करता येईल आणि फायनली एक जागा डिसाईड झाली आणि काम चालू झालं आकाशकंदील आणि लाईटिंग लावायचं. तेवढ्यात गाथा उठली. मग तिला बाहेर दिवा ठेवून घेतला. धनत्रयोदशीचा दिवस होता म्हणून आम्ही सोनं बघण्यासाठी बाहेर गेलो. पण आमचं बॅड लक आम्हाला काही भेटलं नाही. सो मे बी आम्ही आता दिवाळी और पाडव्याच्या दिवशी बघू. कारण की आम्हाला जे पाहिजे होतं तसं काही मिळत नव्हतं. चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत थँक्यू फॉर वॉचिंग.